अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएने एअर इंडियावर केली कारवाई. क्रू शेड्यूलिंग आणि फ्लाईट टाइम उल्लंघनामुळे केली कारवाई. एअर इंडियाचे 3 वरिष्ठ अधिकारी अडचणीत. साताऱ्यातील महाबळेश्वरचा वेण्णा लेक तलाव ओव्हरफ्लो. जून महिना संपण्याआधीच तलाव ओव्हरफ्लो, तर तलाव भरल्यानं स्थानिकांचा पिण्याचा प्रश्न मिटला. लातूरमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पावसाची उघडीप. लातूरमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. लातूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल. सोयाबीन संशोधन केंद्रामध्ये बीबीएफ यंत्रानं पेरणी. शेतकऱ्यांना बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करावी. सोयाबीन संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचं आवाहन. कल्याण डोंबिवली पालिकेची वेबसाईट बंद. 490 पदांची भरती लटकली, तर सुशिक्षित बेरोजगारांमध्ये संताप. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाच्या विरोधात तक्रार. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांची तक्रार. मन्नतचं रेनोव्हेशन बीएमसीच्या रडारवर. धाराशिवमधील 100 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही. बियाणं न उगवल्यानं शेतकरी संकटात. नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. कोल्हापूरमध्ये पोलीस ऍक्शन मोडवर. मोरेवाडीतील 5 हातभट्ट्यांवर पोलिसांची छापेमारी, तर जेसीबीच्या सहाय्यानं गावठी दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त. कोल्हापुरातील चांदी व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापेमारी. हुपरीतल्या महावीरनगरमधील कार्यालयावर ईडीचा छापा. काल दिवसभर 15 तास चौकशी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.